नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे. मी अकाउंटंट, नाशिक सिटी, महाराष्ट्रामध्ये राहतो. माझे हे एज्युकेशनल चॅनल 2020 सालापासून आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला टॅली प्राईम सॉफ्टवेअरचा प्रत्येक एंट्री कशी रेकॉर्ड करावी याचा 11 तासाचा जो कोर्स आहे, अशा 2 व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यासोबत बेसिक अकाउंटच्या कन्सेप्टची सुद्धा 4 तासाची व्हिडिओ की बेसिक अकाउंटमध्ये टर्म काय असतात, त्याच्या कन्सेप्ट काय असतात, त्याची मी उदाहरणासह तुम्हाला सर्व माहिती समजून सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर अकाउंटंट बनायचं असेल, टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं असेल, IT रिटर्न कोणत्या फॉर्ममध्ये फाईल करायचा आहे, त्या टॅक्सचे कॅल्क्युलेशन कसे असतात, आणि आता हा जो इन्कम टॅक्स आहे त्याची हिस्ट्री काय असते, या टॉपिकवर आपण मागील व्हिडिओमध्ये एपिसोड 1 मध्ये हिस्ट्री ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन या टॉपिक खाली 1922 सालाच्या अगोदरचा जो इतिहास होता तो समजून घेतला आहे. आज आपण 1922 नंतर कर आकारणीचा इतिहास आता समजून घेत आहोत. यामध्ये प्राथमिक गोष्ट काय आहे तर गेल्या दशकांमध्ये प्रत्यक्ष कर प्रशासनात झपाट्याने झालेले बदल भारतीय सामाजिक आर्थिक विचारसरणीचा इतिहास दर्शवितात. 1922 पासून ते आजपर्यंत प्रत्यक्ष कर कायद्यातील बदल इतके जलद झाले आहेत की केवळ बाह्यरेखा वगळता IT कायदा 1922 1961च्या कायद्यात क्वचितच दिसतो, कारण तो आजपर्यंत सुधारित आहे. अशा परिस्थितीत विभागाच्या स्थापनेचा विस्तारच नव्हे तर सररचनात्मक बदलही होणे स्वाभाविक होते. बघा काय बदल झाले ते समजून घेऊया आता आपण. विभागाच्या स्थापनेपासून प्रशासकीय व्यवस्थापनेत बदल. प्राप्तिकर विभागाच्या संघटनात्मक इतिहास 1922 पासून सुरू होतो. प्राप्तिकर कायदा 1922 ने प्रथमच विविध प्राप्तिकर प्राधिकरणांना विशिष्ट नाव दिले. अशा प्रकारे प्रशासनाच्या योग्य व्यवस्थेचा पाया रचला गेला. 1924 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ॲक्टने आयकर कायद्याच्या प्रशासनासाठी कार्यात्मक जबाबदाऱ्यांसह एक वैधानिक संस्था म्हणून मंडळाची स्थापना केली. प्रत्येक प्रांतासाठी आयकर आयुक्तांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त आणि आयकर अधिकारी प्रदान करण्यात आले होते. 1939 मध्ये प्राप्तिकर कायद्यातील सुधारणांमुळे 2 महत्त्वपूर्ण संरचनात्मक बदल झाले. त्यामध्ये पहिला जो होता बदल तर अपीलीय कार्ये प्रशासकीय कामकाजांपासून विभक्त करण्यात आली. अशा प्रकारे अपीलीय सहाय्यक आयुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक वर्ग अस्तित्वात आला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईत केंद्रीय प्रभार निर्माण झाला. 1940 मध्ये संपूर्ण भारतात आयकर विभागाच्या कामाच्या प्रगतीवर आणि तपासणीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाचे पहिले संलग्न कार्यालय, ज्याला तपासणी संचालनालय आयकर म्हणतात, तयार केले गेले. कार्यकारी आणि न्यायिक कार्ये वेगळे केल्यामुळे 1941 मध्ये अपीलीय न्यायाधिकरण अस्तित्वात आले. त्याच वर्षी कलकत्ता येथेही केंद्रीय प्रभार निर्माण करण्यात आला. द्वितीय विश्वयुद्धाने व्यावसायिकांना असामान्य नफा मिळवून दिला. 1940 ते 1947 दरम्यान जादा नफा कर आणि व्यवसाय नफा कर लागू करण्यात आला आणि त्यांचे प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आले. हे नंतर अनुक्रमे 1946 आणि 1949 मध्ये रद्द करण्यात आले. 1951 मध्ये पहिली स्वयंसेवी प्रगटीकरण योजना आणण्यात आली. याच काळात 1946 मध्ये काही गट अधिकाऱ्यांची थेट भरती करण्यात आली. पुढे 1953 मध्ये गट सेवेची औपचारिकपणे भारतीय महसूल सेवा म्हणून स्थापना करण्यात आली.
या कालखंडात तपास तंत्राच्या विकासावर लक्षणीय भर देण्यात आला होता. 1947 मध्ये प्राप्तिकर तपास आयोगाची स्थापना करण्यात आली होती, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने 1956 मध्ये अल्ट्रा वायर घोषित केले होते. परंतु तोपर्यंत सखोल तपासाची आवश्यकता लक्षात आली होती. 1952 मध्ये तपासणी संचालनालय तपास स्थापना करण्यात आली. याच वर्षी इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स म्हणून ओळखले जाणारे नवीन कॅडर तयार झाले. मोठ्या उत्पादनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने विभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची तपासणी करणे आवश्यक होते. अशा प्रकारे 1954 मध्ये आयकर विभागात अंतर्गत लेखापरीक्षण योजना सुरू करण्यात आली. पूर्वी सूचित केल्याप्रमाणे 1946 मध्ये प्रथमच काही गट ए अधिकाऱ्यांची विभागात भरती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे होते. नवीन भरती झालेल्यांना बॉम्बे म्हणजे मुंबई आणि कलकत्ता येथे पाठवण्यात आले, जेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले जरी ते संघटित पद्धतीने नव्हते. 1957 मध्ये IRS प्रत्यक्ष कर कर्मचारी महाविद्यालय नागपुरात सुरू झाले. आज मंडळाचे संलग्न कार्यालय महासंचालकांच्या अधिपत्याखाली काम करते. त्याला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी म्हणतात. 1963 पर्यंत IT, WT, GT, ED इत्यादी सारख्या इतर अनेक कायद्यांच्या प्रशासनाचा भार असलेल्या विभागाचा इतका विस्तार झाला होता की त्याला वेगळ्या मंडळाच्या अंतर्गत ठेवणे आवश्यक मानले गेले. परिणामी केंद्रीय महसूल मंडळ कायदा 1963 पारित करण्यात आला. या कायद्याअंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची स्थापना करण्यात आली. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपाने कर आणि काळे उत्पन्न दोन्ही सोबत आणले आणि 1965 मध्ये ऐच्छिक प्रगटीकरण योजना आणली गेली आणि त्यानंतर 1975 प्रगटीकरण योजना आली. शेवटी सेटलमेंट कमिशनच्या निर्मितीमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट यंत्रणेची गरज निर्माण झाली. या काळात एक अतिशय महत्त्वाचा प्रशासकीय बदल झाला. 1970 पर्यंत राज्य प्राधिकरणाचे कार्य असलेल्या कराच्या थकबाकीची वसुली विभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली. अधिकाऱ्यांची संपूर्ण नवीन शाखा कर वसुली अधिकारी तयार करण्यात आला आणि कर वसुली आयुक्तांच्या पदाचा एक नवीन संवर्ग सुरू करण्यात आला. 1/1/1972 कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 1977 मध्ये IAC म्हणजे असेसमेंट म्हणून ओळखले जाणारे एक नवीन वर्ग आणि 1978 मध्ये CIT म्हणजे अपील म्हणून ओळखले जाणारे दुसरे संवर्ग तयार करण्यात आले. आयुक्तांच्या संवर्गाची आणखीन पुनर्रचना करण्यात आली आणि 1981 मध्ये मुख्य आयुक्तांची प्रशासन 5 पदे निर्माण करण्यात आली. कर सुधारणा गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या धोरण आणि प्रशासकीय सुधारणा केल्या गेल्या. धोरणात्मक सुधारणांमध्ये हे समाविष्ट आहे: दर कमी करणे, प्रमुख प्रोत्साहने काढून घेणे, कपात करणे, अनुमानित कर आकारणीसाठी उपायांचा परिचय, करदात्यांचे सरलीकरण, विशेषतः भांडवली नफ्यांशी संबंधित आणि कर पाया रुंद करणे. प्रशासकीय सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: संगणकीकरण, ज्यामध्ये करदात्यांना एक अद्वितीय ओळख क्रमांक वाटप करणे समाविष्ट आहे, जो एक अद्वितीय व्यवसाय ओळख क्रमांक म्हणून उदयास येत आहे आणि संस्थेच्या बदललेल्या व्यावसायिक गरजांसह उपलब्ध मानवी संसाधनांची पुनर्संरचना. संगणकीकरण मध्ये प्राप्तिकर विभागातील संगणकीकरणाची सुरुवात 1981 मध्ये आयकर संचालनालय
स्थापनेपासून झाली. सुरुवातीला चलनाच्या प्रक्रियेत संगणकीकरण हाती घेण्यात आले. यासाठी SN73 प्रणाली वापरून महानगरांमध्ये 1984-85 मध्ये प्रथम तीन संगणक केंद्रे स्थापन करण्यात आली. हे नंतर 1989 पर्यंत 33 मोठ्या शहरांमध्ये विस्तारित करण्यात आले. त्यानंतर संगणकीकृत क्रियाकलापांचा विस्तार जुन्या मालिकेतील पॅनचे वाटप, टॅन वाटप, पेरोल, अकाउंटिंग पर्यंत करण्यात आला. या संगणक केंद्रांनी डेटा एंट्रीसाठी डंब टर्मिनलसह बॅच प्रक्रिया वापरली. 1993 मध्ये विभागाच्या संगणकीकरणाची शिफारस करण्यासाठी सरकारने एक कार्यगट स्थापन केला होता. कार्यगटाच्या अहवालाच्या आधारे ऑक्टोबर 1993 मध्ये सरकारने सर्वसमावेश संगणकीकरण योजना मंजूर केली. याच्या अनुषंगाने 1994-95 मध्ये RS6000/59H सर्व्हरसह दिल्ली, मुंबई, चेन्नई येथे प्रादेशिक संगणक केंद्रे स्थापन करण्यात आली. या शहरातील अधिकाऱ्यांना प्रथम टप्प्याटप्प्याने PC पुरवण्यात आले. योजनेमध्ये LAN, WAN वरील सर्व वापरकर्त्यांचे नेटवर्किंग समाविष्ट होते. 1995-96 दरम्यान फेज 1 मध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे भाडेतत्वावरील डेटा सर्किटसह असलेले नेटवर्क त्यानुसार स्थापित करण्यात आले. 1996-97 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय संगणक केंद्राची स्थापना करण्यात आली. 1997-99 दरम्यान एकात्मिक अनुप्रयोग सॉफ्टवेअर विकसित आणि तैनात केले गेले. त्यानंतर RS6000 प्रकारचे मिड रेंज सर्व्हर 1996-97 मध्ये विविध प्रमुख शहरांमधील इतर 33 संगणक केंद्रांमध्ये प्रदान करण्यात आले. हे भाडेतत्वावर नॅशनल कॉम्प्युटर सेंटरशी जोडले गेले. 1997 ते 1999 दरम्यान टप्प्याटप्प्याने ITO पर्यंतच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना PC प्रदान करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 57 शहरांमधील कार्यालय नेटवर्कर आणण्यात आली आणि RCC आणि NCC शी जोडली गेली. प्राप्तिकर विभागाची पुनर्रचना. खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 31 ऑगस्ट 2000 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राप्तिकर विभागाच्या पुनर्रचनेला मान्यता देण्यात आली. परिणामकारकता आणि उत्पादकतामध्ये वाढ, महसूल संकलनात वाढ, करदात्यांच्या सेवांमध्ये सुधारणा, कामगारांची संख्या कमी करून खर्चात कपात, सर्व स्तरांवर सुधारित करिअरच्या शक्यता, माहिती तंत्रज्ञानाचा समावेश आणि कामाच्या निकषांचे मानकीकरण. उपरोक्त उद्दिष्टे विभागांद्वारे अनेक आयामी धोरणांद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. फंक्शनलायझेशनद्वारे व्यवसाय प्रक्रिया पुन्हा डिझाईन करणे, अधिक चांगल्या पर्यवेक्षक, नियंत्रण आणि कार्यभाराचे व्यवस्थापन आणि करदात्यांच्या सेवा सुधारण्यासाठी नियंत्रणाचा कालावधी तर्कसंगत करण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे आणि करिअरच्या प्रगतीच्या रूपात योग्य प्रोत्साहनासह कामगारांना पुनर्निर्देशित करणे, पुन्हा प्रशिक्षित करणे आणि पुनर्नियुक्ती करणे. बघा, इथपर्यंत आपण बघितलं. आता उद्याच्या शेवटच्या या टॉपिकमध्ये आयकर विभागातील प्रशासकीय यंत्रणेद्वारे परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या 1939 ते 2000 सालापर्यंत काय आहेत त्या आपण पुढील व्हिडिओ जेव्हा येऊ त्यावेळेस बघूया. बघा, या टॉपिक खाली हिस्ट्री ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आता हा टॉपिक सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की बघा, आपण जे काम करतो, इन्कम टॅक्सचे रिटर्न फाईल करतो, अकाउंटिंगचे काम करतो, टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये आपण काम करतो आणि अशा पद्धतीने ही जी कर प्रणाली होती तिचा जर इतिहासच आपल्याला माहीत नसेल तर आपण आपल्या कामामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जर आपलं अज्ञान थोडं कमी असेल, आपलं ज्ञान थोडं कमी असेल आणि आपण ते समजून नाही घेतलं तर, म्हणजे मला हे म्हणायचं नाही की अज्ञान आहे म्हणून, पण प्रत्येकाला माहीत आहे
पण त्याची जर थोडी व्यवस्थित माहिती असेल तर ही काय कशासाठी आहे आणि आपण काय करतोय हे आपल्या लक्षात येईल। बघा, हे सर्व तुम्हाला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी जशा मला सर्चिंग करतो, माहिती होते, मी दिवसभर त्याचा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला मी प्रेझेंट करत असतो। एक व्हिडिओ बनवण्यासाठी माझा खूप वेळ जात असतो, तरी सुद्धा पुन्हा भेटू तेव्हा हीच व्हिडिओ जी आहे कोणती की ती आपण पुन्हा कंटिन्यू करूया। त्या टॉपिकचं नाव आहे हिस्ट्री ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन। थँक्यू।